जीवनाहून वेड्या परी गाव सोडून गेलात जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना Hey, Habibi, come to Dubai. आणि फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलोय ते सुनील स्वॅक्स म्युझियमच्या इथे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे आणि काय नाही तिथे. आणि हे बघा सगळे पुढे चालतात, मी पाठी थांबलेलो जरा. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी सगळं आत. आणि खूपच मोठं वॅक्स म्युझियम आहे. काय काय असेल आतमध्ये त्याची सगळी उत्सुकता लागली आहे. तर चला आता आतमध्ये लवकरात लवकर जाऊया. आणि फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे ते सुनील स्वॅक्स म्युझियमच्या इथे. आणि असा काहीसा एंट्रन्स आहे, बाजूला मॅकडॉनल्ड्स वगैरे आहे. तर चला आतमध्ये जाऊया आता. मित्रांनो आतमध्ये आल्यावर तुम्हाला कोणते कोणते मॉडेल्स बघायला भेटणार आहेत ते इथे दाखवले आहेत. तर नावं वाचून घ्या. एवढे 93 आहेत, जवळजवळ 93 मॉडेल्स आपल्याला आता आत बघायला भेटतील. आणि विराट कोहली वगैरे सगळ्यांची नावं येतात, MS धोनी, सगळे फेमस आर्टिस्ट वगैरे सगळ्यांची नावं आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो आता अथर्व दादाने तिकीट घेतली आहे. आणि किती प्राईस आहे याची? 200 per person. 200 पर पर्सन बोलतो ना. चालेल, तर बघूया आता. पण तिकीट जास्त महाग आहे असं वाटतं ना. तर चला आता आतमध्ये जाऊया, बघूया वसूल होतात का आपले 200 रुपीज. तर चला मित्रांनो आता आपण एंटर करतो आहे. आपका जरा सा भी धक्का लगने से स्टैचू गिर सकता है या डैमेज हो सकता है. सो प्लीज बी केयरफुल. थोड़ा दूर से फोटो लीजिए. थैंक यू. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी तारा लहरा करता शिवाजी राजा. कोणते कोणते पुतळे आहेत बघू. आणि ते जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आहे. एकदम खरोखर आपल्या समोर ते उभे आहेत असं वाटतंय. आणि तिथे गांधीजींचा पण चरकासोबत फोटो आहे, महात्मा गांधी आणि अण्णा हजारे. आणि एकदम खरे असे आपल्या समोर बसलेत असे वाटत आहेत. असे वाटतच नाही की ते एक पुतळा आहे. जिवंत व्यक्ती वाटतात एकदम. तर चला आता पुढे जाऊया. आणि ते शरद पवारांचा पुतळा आहे. आणि इकडे इन्फॉर्मेशन पण लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता थांबून. हे कोण आहेत? यशवंतराव चव्हाण. आणि ते माहिती देखील दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते का? ओके. तर मित्रांनो समोर जे आपण पाहताय ते आहेत बाळकेशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे, जे की महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. तर मित्रांनो तुम्हाला जे समोर पाहायला मिळत आहेत ते आहेत भारताचे 15वे पंतप्रधान म्हणजेच आपले नरेंद्र दामोदर दास मोदी. मोदीला भेटायला आलो आहे. मम्मी बघा बाजूला उभी आहे. कसं वाटतं मम्मी पंतप्रधानांशी भेटून? तर मित्रांनो हे आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भगतसिंग
हे भारतीय राष्ट्रवादी लढ्यातील सर्वात महत्त्वाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात। आणि मित्रांनो इथं आपल्याला आता गोपीनाथ मुंडे बघायला मिळत आहेत, गोपीनाथ पांडुरंग मुंडे। आणि मित्रांनो आता आपल्याला भगतसिंग पाहायला मिळत आहेत, जे 23 मार्च 1931 साली निधन पावले। आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आणि मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। आणि चला आता इथे माहिती वाचूया आपण। हे बघा त्यांचा जन्म मृत्यू वगैरे सगळे इथे तारीख दिली आहे, तुम्ही वाचू शकता आणि माहिती घेऊ शकता। आणि बघा त्यांनी काय काय आपल्या जीवनात कार्य केले ते देखील इथे लिहिलं आहे। आणि इथे पुढे पुतळे पहा। तर मित्रांनो समोर जे आपण पाहत आहे ते आहेत रामदास आठवले, जे की भारताच्या 14व्या लोकसभेचे खासदार होते। ते कसं वाटते तुम्हाला इथे येऊन? आणि इथे वल्लभभाई पटेल नाही। इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओके लेडी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, अच्छा फर्स्ट फिमेल प्राईम मिनिस्टर ओके भारताच्या। आणि हे राजीव गांधी त्यांचे चिरंजीव, इंदिरा ओके. गांधींचे चिरंजीव, ते सुद्धा प्राईम मिनिस्टर होते, माहिती आहे ना? अगदी खरोखर ते आपल्या समोर उभे आहेत असं वाटतं बघ ना। आणि त्यांची ती इन्फॉर्मेशन आणि खूप असे पुतळे आहेत, 93 पुतळे आहेत जवळजवळ। बघण्यात अर्धा दिवस जाईल असं आहे, असं वाटतंय सगळे आपल्या समोरच उभे आहेत आणि खरोखरचे पुतळे वाटतात बघा ना। हे बघा सगळे पुतळे असे लाईनीत लावले आहेत। कसं चालेल? फुटबॉल विश्वातील जगातील सर्वात उत्तम खेळाडू म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो याची ओळख आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला अजूनपर्यंत अनेक पुतळे दाखवले, की तुम्हाला त्यांच्यातला कोणता आवडला आणि त्यांच्यातला कोणता एकदम तुम्हाला खरा वाटला ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो समोर जो आपल्याला पाहायला मिळतो आहे तो आहे लिंगडन, जो की एक चायनाचा बॅडमिंटन प्लेयर आहे आणि त्यांनी 2 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा देखील जिंकली आहे। तसेच जागतिक स्तरावर 5 वेळा तो विजेता ठरला आहे। आणि फायनली मित्रांनो आता आपण आलो आहे ते क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंना बघायला, म्हणजेच की सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी, कपिल देव आणि हरभजन सिंग। तर मित्रांनो हे जे आपल्याला बघायला मिळतात ते आहेत ठाकूर अनूप सिंग, ज्यांनी बॉडी बिल्डिंगमध्ये थायलंडमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं। तसेच ते भारतीय अभिनेते देखील होते। हे मित्रांनो यांना तुम्ही ओळखतच असाल, जे की दी गॉड ऑफ क्रिकेट ह्या नावाने देखील ओळखले जातात, सचिन रमेश तेंडुलकर। तर मित्रांनो रायव्हलरीचा किंग म्हणजेच विराट कोहली आणि तसाच RCBचा कर्णधार
आणि तिथे आहे कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनी, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आजवर अनेक सामने जिंकले आहेत. आणि मित्रांनो, आता आपल्याला बघायला मिळतात ते भारताचे अनेक दिग्गज गायक. तर चला आता पुढे जाऊया. पुढे कोणते कोणते पुतळे आहेत ते पण बघूया जरा. आणि इकडे बघा, अनेक दिग्गज पुतळे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि दादासाहेब फाळके आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि इकडे कोण आहे आता, तर इथे नाव नाही दिलं आहे, पण खूपच भारी पुतळा आहे. गॉगल वगैरे लावून बघा ना, त्यांचे कपडे वगैरे एकदम खरेखुरे वाटत आहेत. आणि इथे जॅकलिन फर्नांडिस आपल्याला बघायला मिळाली. आणि मित्रांनो, आपल्याला फायनली जो बघायला मिळतो तो आहे बिग बॉसचा सलमान खान. आणि फायनली मित्रांनो, आता आपल्याला पुढे जी बघायला मिळते ती आहे करीना कपूर, जिच्यासोबत आता मम्मी फोटो पण काढते आहे. आणि मित्रांनो, इथे भरपूर पुतळे आहेत, त्यामुळे मला सगळ्यांची नावं घेता येणार नाही. आणि ते फायनली जो आपल्याला बघायला मिळतोय पुतळा तो आहे कोण बनेगा करोडपतीमधील अमिताभ बच्चन यांचा. तर बघा, आज मी अमिताभ बच्चन यांना भेटायला आलो आहे. आणि इथे अनेक पुतळे तुम्ही बघू शकता. तर इथे आता कोण आहे, नाडिया हुसेन इज अन अरेबिक बेली डान्सर, पाहू शकता तुम्ही, खूपच मस्त. आणि इथे अनेक पुतळे आहेत. आता हा कोण आहे तो मला माहिती नव्हता. आता अब्राहम लिंकन आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मित्रांनो, जे आपल्याला हे पाहायला मिळत आहेत ते भारताच्या बाहेरील देशातले सगळे नेते आहेत. आणि खूपच मस्त बनवलेत ते देखील. आणि इथे त्यांची सगळी माहिती आहे, तुम्ही वाचू शकता थांबून. आणि आता आपल्याला पाहायला मिळतो आहे तो 1990s मधला सगळ्यांचा कार्टूनचा हिरोच म्हणजे शक्तिमान. आणि खूपच मस्त बनवली आहे ही मॉडेल. आणि आता पुढे जा. आणि मित्रांनो, जो पुढे आपल्याला पुतळा बघायला मिळतोय तो आहे ज्योती आमगे हिचा, जिचा की वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे ॲज अ शॉर्टेस्ट फिमेल. आणि तिची हाईट आहे 62.8 सेंटीमीटर. आणि मित्रांनो, ह्या बघायला मिळत आहेत त्या आहेत इंग्लंडच्या राणी म्हणजेच क्वीन एलिझाबेथ. खूपच भारी पुतळा बनवला आहे. आणि सर्वांनाच माहीत असेल कोण आहेत हे, अल्बर्ट आइन्स्टाईन. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतोय ॲडॉल्फ हिटलर. आणि ड्रेसिंग बघा एकदम मस्तच केली आहे. आणि तिकडे आता कोण पाहायला मिळतं बघूया. आणि हे आहेत सर वॉशिंग्टन चर्चिल. तर मित्रांनो, हे आहे इंडियाचं फर्स्ट लार्जेस्ट अँड फेमस वॅक्स म्युझियम. आणि इकडे सगळेच पुतळे वॅक्सपासून बनवले असल्यामुळे इथे एअर कंडिशनर रूम्स बनवल्या देखील आहेत. तर हे खूपच मला चांगलं वाटलं. आणि मित्रांनो, जसं की हे म्युझियम तुम्ही बघितलातच, खूप क्लीन ठेवलं आहे. असं म्युझियम दुसरीकडे कुठेच मला बघायला अजूनपर्यंत भेटलं नाही. आणि इकडचे रूम्स ते एकदम मस्तच आहेत. जर मित्रांनो तुम्ही इकडच्या लाईक्स बघितल्या असतील ते एकदम डीम आहेत, जेणेकरून इथे स्टॅच्यू आहेत ते वितळले ना पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे काढायचे असेल, इकडच्या म्युझियममधली सगळे फोटोग्राफ्स वगैरे काढायचे असेल, तर तुम्हाला इकडे वेळेचे जरा देखील बंधन नाही आहे. तुम्ही किती वेळ पाहिजे तितक्या वेळ इथे फोटो वगैरे, जेवढा वेळ पाहिजे तितक्या वेळ तुम्ही सगळी इकडची माहिती वगैरे वाचू शकता आणि व्हिडिओ देखील काढू शकता. आणि मित्रांनो, फक्त 200 रुपीजमध्ये ते तुम्हाला कॅमेरा देखील अलाउड करतात. असं दुसऱ्या म्युझियममध्ये मला माहीत नाही आहे की नाही, पण हे खूपच भारी आहे. आणि तुम्हाला पाहिजे तितक्या वेळ तुम्ही शूटिंग करू शकता. एकच नंबर, भारीच एकदम मस्तच. आणि मित्रांनो, लोणावळा स्टेशनपासून फक्त 5 ते 10 मिनटं अंतरावर हे वॅक्स म्युझियम आहे. खूपच मस्त आहे. तुम्ही देखील येत असाल तर नक्की व्हिजिट करा या वॅक्स म्युझियमला. आणि मित्रांनो, इथे आपल्याला पाहायला मिळते ते शिर्डीचे आपले साईबाबा. बोला ओम साईराम, ओम साईराम. एकदम मस्तच आहे. आणि बघा, एकदम खरेखुरे साईबाबा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मित्रांनो, हे आहेत जीवन विद्या मिशनचे शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै. आणि मित्रांनो, जसं जसं आपण पुढे जातोय तसे तसे आपल्याला एक एक भारी भारी पुतळे आपल्याला स्टॅच्यूज बघायला मिळाले. आणि इथे आता आहेत दलाई लामा. आणि इथे समोर आता आपल्याला बघायला मिळत आहेत ते स्वामी विवेकानंद.
तर चला आता पुढे जाऊया. आणि ते बाबासाहेब पुरंदरे जे काहीच महिन्यांपूर्वी निधन पावले आणि त्यांचे कपडे पाहू शकता, एकदम जसे ते कपडे घालायचे एकदम तसे कपडे इथे आपल्याला पाहायला मिळाले. आणि बघा मोहम्मद रफी आणि इथे आपल्याला संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार पाहायला मिळतात, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, लहानपणीचा सर्वांचा आवडता म्हणजे आपला मिस्टर बीन. बघा त्याचे डोळे बघा, अजूनपर्यंत आपल्याला कसा बघतोय बघा मिस्टर बीन. मला पण देखील खूप आवडायचं मिस्टर बीन बघायला लहानपणी, मी पण खूप बघायचो. आणि इथे आहे चार्ली चॅप्लिन, आणि हा एक चार्ली चॅप्लिन जो की एक कॉमिक ॲक्टर आहे. आणि इथे आपल्याला अंकुश चौधरी देखील पाहायला मिळाला, खूपच मस्त. पण मला अंकुश चौधरी वाटत नाही, त्याच्या हावभावावरनं बघा ना, तुम्ही पण बघू शकता. मला तर वाटलं ना अंकुश चौधरी. आणि ही पण ॲक्ट्रेस आहे, आणि ही सैराट पिक्चरमधली ॲक्ट्रेस म्हणजेच आर्ची आपल्याला पाहायला मिळते. आणि नागराज मंजुळे सर देखील पाहायला मिळतात, तसेच बाजूला परश्या देखील पाहायला मिळतोय, खूपच भारी नादखुळा. आणि चला आता पुढे जाऊया. आणि मित्रांनो, आता आपलं म्युझियम पूर्ण फिरून झालेलं आहे. आणि कसं वाटलं मम्मी? खूप छान, एकदम सुपर. पैसे वसूल. 200 रुपीज फी होती, ती पूर्ण वसूल झाल्यासारखं वाटते. आणि पाटीचं ते तुम्ही बघितलेच सगळे, मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं. आणि इन्फॉर्मेशन खूपच होती, त्यामुळे तर वाचायला टाईम नाही भेटणार आपल्याला एवढं. आणि खरोखर पुते आपल्या समोर उभे आहेत असं वाटतंय, म्हणजे एकदम जिवंत व्यक्तिमत्व आहेत असं वाटतंय, पुतळे आहेत असं वाटतच नाही. आणि ते देखील वॅक्सपासून बनवलेले आहेत. आणि इंडियाचं पहिलं वॅक्स म्युझियम ते हे आहे. आणि चेहऱ्यांचे हावभाव, परत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते कसे राहणीमान त्यांचं, सगळे कपडे वगैरे एकदम सगळं सेम आहे, जसं डोळे सगळं अगदी सगळंच. आणि हाईट वगैरे सगळं सेम आहे त्यांचं. हा, ते बसले आहेत म्हणजे खरोखरच त्या व्यक्ती इथे बसल्या असं वाटतंय. ओके, तर चला आता आपले वॅक्स म्युझियमचा ब्लॉग इथपर्यंत असणार आहे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. कोणता ब्लॉग असेल ते तुम्हाला कळेलच नक्की. तर टाटा, सी यू, बाय. तोपर्यंत तुम्ही चिल मारा.